नमस्कार मंडळी, इथं भटुरे बनवण्यासाठी मी 3 कप मैदा, अर्धी वाटी रवा, 1 वाटी दही, 2 चमचे बेसन आणि 2 ते 3 पळ्या तेलाच्या घेतलेल्या आहेत. इथं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकायचं, एकजीव करून घ्यायचं. हातावर थोडंसं पीठ घासून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून आता आपण हे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे किंवा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे म्हणू शकताय. थोडंसं तेल लावून भिजत ठेवायचं आहे 1 ते 1.5 तास. 1.5 तासाच्या नंतर पीठ आता भिजलं की आपण लांबट आकाराचे असे भटुरे लाटून घ्यायचं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हा जाडसरच ठेवायचा आहे जाडीला भटुरा आणि मग तळून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही मस्त असे फुगणारे भटुरे तयार झालेले आहेत आणि छोल्याच्या भाजीसोबत तुम्ही खाऊ शकताय. तर इथे मी छोल्याची भाजी अगोदरच अपलोड केलेली आहे चॅनलला, तुम्ही जाऊन बघू शकताय. मस्त अशा